गेला का हे पाहणं आता पोलीस करत आहेत. अंकिता, निश्चित. अमर तुर्तात धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पतीच्या मृत्यूनंतर 8 दिवसांनी पत्नीनंही श्वास सोडलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या पांढरी गावातली घटना आहे. विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं पतीचा जागीच मृत्यू झाला. 8 दिवसांनी पत्नीनंही श्वास सोडला. आई वडिलांचं छत्र हरपल्यानं 2 मुलं अनाथ झाली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील पांढरी इथं शेतात काम करत असताना विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यानं पतीचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या पत्नीनं तब्बल 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टला हा सगळा प्रकार घडला होता. संभाजीनगरमधील मृत चांदगुडे कुटुंबाबाबत नवी माहिती समोर आली. मृत संगीता चांदगुडे ह्या युट्यूबर होत्या. दुर्घटनेच्या आदल्या